पुढची बातमी ही डॉक्टरांच्या संपासंदर्भातली। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही मार्डचा संप हा सुरूच आहे। आजपासून संपाची तीव्रता ही आणखी वाढणार आहे। कोलकात्यातील डॉक्टरवरील अत्याचारानंतर मार्ड आक्रमक झालेत, तर ओपीडी आणि शस्त्रक्रियेवर मोठा परिणाम यामुळे झालेला आहे। डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी आश्वासन दिलेलं आहे, मात्र असं असलं तरी सुद्धा डॉक्टर्स हे आक्रमकच असल्याचं आणि संप सुरूच असल्याचं आपण पाहतोय। खरं तर 3 दृश्य हे पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आत्ताच्या घडीला आपण पाहतोय। पहिलं दृश्य हे मुंबईतील आहे, दुसरं नागपुरातील, तिसरं संभाजीनगरमधील। एकंदरीतच राज्यभरातील सर्व डॉक्टर्स हे आता आक्रमक झालेले आहेत आणि त्यांची मागणी आहे की केवळ राज्य सरकारने नव्हे तर केंद्र सरकारने या विषयाची दखल घ्यावी आणि केवळ आश्वासन नको तर कायदा करण्यात यावा अशी मागणी घेऊन हे सर्व डॉक्टर रस्त्यावर उतरले। संप हा सुरू। कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ मार्डने राज्यव्यापी संप पुकारलेला आहे, कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे। नागपुरातही जे शासकीय मेडिकल रुग्णालय आणि मेयो रुग्णालय आहेत यातील हजारावर डॉक्टर जे आहेत ते संपावर आहेत। आज संपाचा 4था दिवस आहे आणि आज शासकीय मेडिकल वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांनी एका रॅलीचं आयोजन केलेलं आहे। या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहेत ते आपल्याला निवासी डॉक्टर सहभागी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। व्हीलचेअरवर देखील इथे एक डॉक्टर आपला प्रोटेस्ट करतायत। अनोख्या पद्धतीने हा प्रोटेस्ट आहे। व्हीलचेअरच्या प्रोटेस्टच्या मागे काय तुमचं नेमकं कारण? देशात डॉक्टर ऑन ड्युटी डॉक्टरांचं कर्तव्य पार पाडताना सुद्धाही त्यांच्यावर कसा अन्याय होत आहे, प्रोटेस्ट ते करतायत तर त्यांच्यावर कसा म्हणजे अन्याय होत आहे, त्यांना माराधाडी करत आहे, हे बरोबर नाही आहे। राष्ट्रातीलच नव्हे तर देशातल्या सरकारनी हे गांभीर्याने घ्यावे आणि स्त्रियांची सुरक्षा पार पाडावी। गांधीगिरी खरं त्यांचं प्रोटेस्ट सुरू आहे, काय सांगाल? आज 4था दिवस आहे, अजूनही मागण्या मांडण्या नाही झाल्याचं? हे सर्वप्रथम मी आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या या घटनेचा तीव्र निषेध करतो। जी काय आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये घटना झाली आणि त्याच्यानंतर शांतपणे गांधीजीच्या अहिंसावादी मार्गाने प्रोटेस्ट करणाऱ्या डॉक्टरांवरती काय हल्लेखोरांनी रात्रीलाच येऊन हल्ला केला, त्याचा पण मी तीव्र निषेध करतो। ही जी माझ्या भगिनीवरती हा बलात्कार झाला, ही घटना सतत पुन्हा होऊ नये याच्यासाठी आम्ही सतत प्रयत्न राहू। कधीपर्यंत तुमचा संप सुरू राहील? जोपर्यंत सरकार याच्यावर काही गांभीर्याने दखल घेत नाही, कायदा बनत नाही, तोपर्यंत आमचा हा लढा चालूच राहील। आम्हाला डॉक्टरांविषयी प्रोटेस्ट जो म्हणजे प्रोटेक्टिव्ह कायदा हवा, जसा बाकी लीडरवर कुठला काही हल्ला झाला, कुण्या क्लास 1 ऑफिसरवर हल्ला झाला तर ज्याप्रमाणे तिथे कायदा असतो, सुरक्षा व्यवस्था असते, त्याप्रमाणे आम्हाला आमची व्यवस्था तसंच चालू राहील। तर जो कायदा जेव्हापर्यंत अस्तित्वात येत नाही, डॉक्टरांच्या सुरक्षेची हमी भेटत नाही, तोपर्यंत असाच हा संप सुरू राहणार असल्याचं या डॉक्टरांचं म्हणणं आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर। महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारानंतर माड आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहे। मुंबईमध्ये त्याचे पडसाद देखील उमटलेले पाहायला मिळालेले आहेत। नायर हॉस्पिटलच्या बाहेर डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळत आहे। एका महिलेवर अत्याचार झाले, त्यानंतर आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन देखील दिलेलं आहे, तरी देखील तुम्ही तुमचं हे आंदोलन सुरूच ठेवलंय। आम्ही म्युनिसिपल नर्सिंग अँड पॅरामेडिकल स्टाफतर्फे आम्ही यांना पाठिंबा द्यायला इथे आलेलो आहोत। नर्सेस पण यांच्या बरोबरच असतात, त्यांच्या बरोबर काम करत असतात। आक्रमकपणा काय असा आलेला नाहीये, तिथे खून होतो आणि जो कोणी आरोपी आहे तो मोकाट सुटतो। हे एका बाबतीत होत नाही, हे अशा अनेक गोष्टीच्या बाबतीत होताना वारंवार दिसत आहे आणि ह्या 10 वर्षात तर ते खूपच तीव्रतेने येत आहे की आरोपी जामीनवर सुटतात। असे आरोपी जामीनवर सुटले नाही पाहिजेत। जो काही केंद्रीय सुरक्षा कायदा आहे तो ताबडतोब लागू केला पाहिजे। अशा पद्धतीने हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये जर असं व्हायला लागलं तर कसं काय म्हणजे काय या स्वातंत्र्याच्या या 76-78 वर्षी आम्ही काय मिळवलं, कुठली स्वातंत्र्य मिळवलं आम्ही, हा प्रश्न येतो ना अख्ख्या देशासमोर। हा देशातल्या मोठमोठ्या नेत्यांनी अगदी सगळ्यांनी पंतप्रधानांनी सुद्धा याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे। काय मागणी? गुन्हेगारांना व्यवस्थित हे करून त्यांचं प्रामाणिकपणे आणि न पार्शालिटी न करता, कोणी कुठच्याही मोठ्या हुद्द्यावरचा असला, कोणी कुठच्या लागेबांधे असले तरी त्याला शिक्षाही झालीच पाहिजे आणि फास्ट आणि ताबडतोब व्हायला पाहिजे।
मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे. आम्ही महाराष्ट्र सरकारला काल विनंती केली की तुम्ही आपला जाहीर पाठिंबा सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्टबद्दल आपल्या केंद्र सरकारला दर्शवावा. मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलं आणि त्यांनी आम्हाला भरपूर टाईम दिला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. पण आमची जे मागण्या आहेत त्याच्यावर आणखी ठोस असं काही पावले उचलल्या गेल्या. आमच्या मुख्य मागण्या आहेत, आमच्या डॉक्टर लोकांना सेफ फील झालं पाहिजे. आमचे डॉक्टर लोक तिथे रात्री त्या दिवशी शांततापूर्वक आंदोलन करत होते. शांततापूर्वक आंदोलन करताना 1000 लोकांचा मॉब येऊन जर त्यांच्यावर हल्ला करताय, तिथल्या खुर्च्या तोडत आहेत, तर हे त्या स्टेटचं कम्प्लीट फेल्युअर आहे. आणि इथे आता केंद्र सरकारने दखल घ्यावी आणि केंद्र सरकारने तिथे आपले सीआरपीएफचे पोलीस तैनात करावे, जेणेकरून आमच्या डॉक्टर लोकांना तिथे सेफ फील झालं पाहिजे आणि त्यांना बरं वाटलं पाहिजे. कोलकाता येथे महिला डॉक्टरची अत्याचार करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरामध्ये नव्हे तर देशभरामध्ये डॉक्टर संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आज 4था दिवस आहे. कुठलेही सकारात्मक प्रतिसाद सरकारकडून मिळत नसल्याचा आरोप करत पुन्हा एकदा डॉक्टर आता या आक्रमक झाल्याचे चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि एक जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. डॉक्टर आहेत त्यांच्याकडून विचारून नेमकं काय काय त्यांच्या मागण्या आहेत. तर 9 ऑगस्टला जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ पूर्ण देश पातळीवर जे डॉक्टर आहेत त्यांचा संप चालू आहे. तर या संपाचा 4था दिवस आहे महाराष्ट्रामध्ये. पण गेल्या 3 दिवसामध्ये कुठलाही सकारात्मक प्रतिसाद असा सरकारकडून आम्हाला मिळालेला नाहीये. तर आमच्या ज्या प्रामुख्याने मागण्या होत्या त्याच्यात एक मागणी होती की त्या घटनेची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. तर सीबीआय याच्यामध्ये आता आलेली आहे. आणखी एक मागणी आहे की सेंट्रल हेल्थकेअर प्रोटेक्शन ऍक्ट जो अत्यंत महत्त्वाचा असा कायदा आहे ज्याच्यामुळे सर्व डॉक्टरांना एक सरकारकडून एक कायद्याचं संरक्षण असं मिळणार आहे. तर अजूनही या कायद्याबद्दल सरकारकडून कुठलाही पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स भेटलेला नाहीये. आमच्या मागण्या आहेत की महिलांना वर्किंग प्लेसवर सुरक्षा मिळालीच पाहिजे. जे इन्सिडेंट झाला आहे ती फक्त एक डॉक्टर नव्हती, ती एक वुमेन होती, कोणाची मुलगी होती, कोणाची बहीण होती आणि एक स्टुडंट होती. जे झालंय खूप वाईट झालंय, त्याबद्दल आम्ही प्रोटेस्ट करतोय. पण आम्हाला नॉन मेडिको कम्युनिटीकडून काहीच सपोर्ट मिळण्यात नाही आला आहे, जी खूप दुःखद गोष्ट आहे. वर्क प्लेसवर सिक्युरिटी गार्डचा खूप इश्यू आहे आमच्या आणि मुलींना सिक्युरिटी भेटणं या टाइमला जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मुलींना आणि मुलांना दोघांनाही, डॉक्टर्सना इथे वर्क प्लेस सिक्युरिटी नावाची गोष्टच नाहीये. पेशंट्स आणि रिलेटिव्स ते कधी पण अग्रेसिव्ह होतात आणि काही होतं तर सिक्युरिटी पळून जातं, कोणी राहत नाही. आणि आमची हीच मागणी आहे की वर्क प्लेसवर सिक्युरिटी भेटणं पाहिजे आम्हाला. कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.